या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। मंद्रुप येथील सीतामाई तलावाच्या दुरुस्तीचे काम करताना बुधवारी तलावाचा बांध फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले। शुक्रवारी दुपारी आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली। या तलावाच्या कामात हलगर्जीपणा नको, पाणी वाया न घालवता चांगल्या पद्धतीने काम करा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली। मंद्रुप येथील सीतामाई तलावाचे आयुष्मान संपल्याने बांधाला भेगा पडत आहेत, त्यामुळे मृद व जलसंधारण विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। 1,85,00,000 रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी करत आहे। 15 दिवसापासून तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे। खालपासून नव्याने तलावाच्या बांधाचे काम सुरू आहे। बुधवारी पोकलेनच्या साहाय्याने काम सुरू होते। एका बाजूने पाणी काढताना काम करणाऱ्या कामगारांनी मोठी चर खोदली, त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले। 2 तासात निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी थांबले, त्यामुळे तलावाचं स्वरूप शेतीला आलं होतं। काम करताना तलावाचा बांध फोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंडळ अधिकारी JD पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, जलसंधारण विभागाचे अभियंता बालाजी गालपल्ली आदी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।